बार देख रहे आप। स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांकरिता अनेक अनेक शुभेच्छा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन. स्वरांची देवता श्री सरस्वती मातेला वंदन. आणि अर्थातच ज्या आईच्या कुशीमध्ये मी जन्म घेतला ती माझी आई आणि वडिलांचा वारसा ज्यांनी आम्हाला संघर्ष शिकवला. आई वडिलांच्या चरणावरती सद्भावनेने माथा ठेवतोय आणि हिंदवी स्वराज्याचा अख्तांग महासागर निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करतोय. कुलवाडी भूषण शककर्ते सर्वजन प्रतिपालक भूमिपुत्र रणधुरंधर परमप्रतापी दिग्विजयी महामानव क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत योगी राजाधिराज योगीराज पराक्रमी प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी सिद्धी मुत्सद्दी निर्भीड शूरवीर प्रगल्भ बुद्धिमान चारित्र्य संपन्न प्रजावत्सल न्यायप्रिय जगविख्यात प्रयत्नवादी विज्ञान अनिष्ठ निर्व्यसनी शक्तिपीठ ज्ञानपीठ प्रेमळ बहुभाषिक संभाषण चतुर समताधिष्ठ निस्वार्थी कदरदान स्वराज्याचे सुराज्याचे आद्य संकल्पक आद्य क्रांतिकारक धर्मसुधारक नौसेनेचे जनक महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारतभूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी उदार संयमी मानवतावादी भव्य दिव्य उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व सकल कुलमंडित अखंड लक्ष्मी अलंकृत अनभिषिक्त जगतमान्य लोकराजा अष्टप्रधान वेष्टित अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर मुघल संवार कर्ण मार्तंड पुण्य श्लोक सुवर्णरत्न श्रीपती छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी 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 प्रणाम करतोय. आणि मी समालोचक दीपेश खंडी समालोचन कार्याला आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ करतोय. श्री गणेश सातपाडी संघ आहे मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट साई गणेश सातपाडे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. धावांची टोटल आहे प्रोग्रेस कार्डवरती सद्यस्थितीमध्ये 3 या अंकावर. सध्या पालघरमध्ये जे 1008 गावे आहेत प्रत्येक गावामध्ये चर्चा आहे. DNCC एकच चर्चा कारण खर्चा देखील मोठा गेलाय. येथे मात्र फटका फसलाय फलंदाज तंबूच्या आश्रयाला. गॉल. पहिल्या षटकातील अधिकृत असे 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. या 2 चेंडूनंतर आपण केक कटिंग करणार आहोत आणि त्यासाठी थोडासा प्रलंबित क्षण अर्थातच ब्रेक लावला जाईल. 2 चेंडूंनंतर प्रथम फलंदाजी करत असताना उनबाट टीमला आपण पाहतोय 3 या अंकावर एक गडी गारद झालेला आहे. वन्स अगेन बॉलर तयार. वसंतचा पुढील बॉल ऑन साइडला एक्झिक्युशन आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिकक्षामध्ये आणि तत्पूर्वी हळूवार पद्धतीने धावफलक जाऊन विसावलेला आहे 4 या अंकावर. 4 रन्स बन चुके. पहले ओवर का खेल प्रगति पर आप देख पा रहे हो. ऑन साइडला यावेळेस मात्र स्मॅश केलाय. पंच दर्शवित असताना इथून आदरणीय विनू बिहारी, मेरी आवाज अगर आप तक पहुंच रहे तो आ जाइए स्टेज पर. विनू बिहारी आपसे निवेदन आहे. फलकावरती 5 धावा सजलेल्या आहेत. आता आपण केक कटिंग करणार आहोत. इथून राजपाल शेखावत बर्थडे बॉय आणि केक कटिंग. इथे बर्थडे सेलिब्रेट केला जातोय. राजपाल शेखावत DNCC ची ही तोफ आहे. आन बान आणि शान आहे.
आणि या वाढदिवसाचं महत्व इतकं का गणलं जातं त्याचा देखील एक रंजक किस्सा आहे, तो आपल्यापर्यंत जरूर पोहोचवेन. सद्यस्थितीमध्ये आपण डीजेला संधी देऊयात. ऐकूयात एक सुश्राव्य असं संगीत या केक कटिंगच्या निमित्तानं आहे. वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा. राजपाल शेखावत बर्थडे बॉय आहेत, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि हा एक सुवर्ण क्षण आहे. हैप्पी बर्थडे राजपाल शेखावत. आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. आणि आपणास वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा आहेत. राजपालजी, वाढदिवस इतका महत्त्वाचा काय तर तुम्हाला सांगतोय. BBC नेटवर्कशी बोलत असताना डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांनी सांगितलं होतं की वाढदिवस हा आपल्या आयुष्यातील एकमेव असा दिवस आहे, एकमेव ज्या दिवशी आपला जन्म होतो त्या दिवशी आपल्या आई रडलेली असते, आई हसलेली असते. उभ्या आयुष्यामध्ये असा एकही दिवस येत नाही ज्या दिवशी बाळाच्या रडण्याने आई हसेल, परंतु ज्या दिवशी जन्म होतो त्या दिवशी हसलेले असते. आणि म्हणून वाढदिवसाचं महत्व आहे मोठं आहे. आपणास वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. हॅपी बर्थडे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या दिवसाचं महत्व अगणित आहे आणि हा दिवस राजपालजी आपल्या आयुष्यामध्ये परत परत येत राहू दे, अनेक सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन. चला वळ्यात आपण मॅचच्या दिशेने. ऑन ड्राईव्हचा फटका, चेंडू सीमा पार, आलाय चौकार. 4 धाबा येथून मात्र परिपूर्ण करत असताना बॅटर त्यांची टीम मीटिंग घेण्यात आलेली आहे. मजबूर केलंय, टीम मीटिंग साठी मजबूर केलंय. धाबांची टोटल आहे फलकावरती 1 या अंकावर. पालघरमध्ये 1008 गाव आहेत, 1008 गाव आहेत. प्रत्येक गावामध्ये एकच चर्चा आहे. कोणती चर्चा आहे? DNCC. हे फक्त नाव नाहीये, काय ब्रँड आहे, ब्रँड. 1 लाख आहे पहिलं पारितोषिक. अगा समोर आपल्याला चंदन महेंद्र प्रताप सिंग यांची प्रतिमा दिसते आणि त्याखाली त्यांचं पद तुम्ही वाचा. पालघर, भाईंदर, वसई विभाग मंत्री, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल. मोठं पद आहे, नाव मोठं आहे, काम मोठं आहे. या स्पर्धेचं दाम देखील मोठं आहे, 1 लाख आहे, 1 लाख. पालघरमध्ये चर्चेचा विषय आहे DNCC. ओढत मॅचच्या दिशेने जिथे धावांची टोटल आहे फलकावरती 11 या अंकावर. उनबाट आणि सातपाटी पालघर जिल्ह्यातील 2 बलाढ्य महाशक्ती एकमेकांच्या विरोधामध्ये आलेल्या आहेत. क्षेत्ररक्षण बहारदार आहे. या क्षेत्ररक्षकाचं कौतुक व्हायला हवं. निखिल जवळजवळ 6 फुटाच्या तो घरामध्ये आहे, परंतु काय सुंदर पद्धतीने वाकलाय आणि चेंडूला स्टॉप केलाय. ग्रेट फिल्डिंग. धावसंख्या प्रोग्रेस कार्डवरती जाऊन विसावलंय.
11 या अंकावर 11 रन्स लग चुके प्रोग्रेस कार्ड पर. अगदी नरम मताचा वापर, इथून रनिंग बिटवीन द विकेट्स कमालीची पाहायला मिळते. चंदन महेंद्र प्रताप सिंग सर आणि आपले सर्व मित्र, आपल्या सर्वांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. आप आ गए बाहर आ गई. जय महाराष्ट्र. जय शिवराय. मान्यवरांचा मान ठेवावा लागेल, त्यांच्यामुळे स्पर्धेला शोभा आलाय आणि त्यांचा सन्मान ठेवणं हे आमचं कर्तव्य. इथून जबरदस्त बघा, ऋतू अगदी जरी हिवाळ्याचा असला चिरागजी, तरी देखील वातावरण टायर्ड आहे, वातावरण गरम आहे, कारण सामना कडक आहे. एका बाजूने 7 पट आहे, दुसऱ्या बाजूने उनबाड आहे. धावसंख्या फलकावरती 13 या अंकावर 2 षटकांचा खेळ हा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त ही लढत आहे. 2 संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज. सध्या मराठीमध्ये एक सॉन्ग फार फॉर्मला आहे, रडू नको बाळा, रडू नको बाळा, तुला बोईसरला नेते, बोईसरच्या डीएनसीसी ग्राउंडवर नेते, 1 लाख रुपये जिंकून देते. 1 लाख रुपये. चर्चेस पात्र आहे स्पर्धा. जबरदस्त आयोजन. ते स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलं, थोडासा गुडघ्याचा वापर केला, गोलंदाजाच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिलंय. 14 धावा झालेल्या आहेत, 14 रन्स लग चुके हैं प्रोग्रेस कार्ड पर. एक बेहतरीन मुकाबला बीच मैदान में चल रहा है. दोनों भी टीमें अपना 100% देते हुए. वसंत स्लोवर वन आहे, गती परिवर्तन केलं होतं आणि आमचे पंच किती दक्ष आहेत बघा, त्यांनी देखील खूप चांगली कवायत केली. यातून धावांची टोटल जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्ड वरती 15 या अंकावरती. 15 रन्स कंप्लीट झालेले आहेत. हा आकडा क्रिकेटमध्ये फार महत्वाचा आहे. 15 नोव्हेंबर 1989 मध्ये कराचीच्या मैदानामध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. ते टॅप केले चेंडूला, जबरदस्त फिल्डिंग झालाय, धावचीची संधी. आणि या पंचांचा इशारा बघा, पंचांचा इशारा बघण्यासारखा होता. जरा ऍक्शन रिप्लाय दाखवलं नाही चेंडूचं, ते देखील सांगतायत बघा. इथे आता ऍक्शन रिप्लाय हे तत्काळ पुनरावलोकन आहे आणि ऍक्शन रिप्लाय मध्ये बघा, पंचांवरती जेव्हा कॅमेरा जाईल त्यांचा इशारा बघण्यासारखा होता. येथे अपील जोरदार झाला आणि पंचांचे रिॲक्शन बघा. ना 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 म्हणणं ना, येते नॉट आउट, नॉट आउट आहे. जबरदस्त, पंचांची भूमिका कमालीची आहे. धावफलक 16 या अंकावर. वन्स अगेन बॉलर तयार. इथे पंच दर्शवतायत वाईड, याला जाऊ दिलं चेंडूला, खराब चेंडू होता. थोडासा लेंथ अँड लाईन मध्ये सुधारणा करावी लागेल. दुसरे मोहल्ले में मत करना. परफेक्ट परफेक्ट 3 स्टंप दिले, त्याच्यामध्ये लेंथ अँड लाईन ठेवावी लागेल. ते गरजेचं आहे गोलंदाज वसंतसाठी. चांगला आणि दर्जेदार गोलंदाज आहे. कधी कधी शाळेमध्ये शिकत असताना भूमिती हा प्रत्येकाचा आवडता विषय असतो. सरळ रेषा आखण्यासाठी कंटाळा येतो आणि तो येथे बघायला मिळाला. ते हलकसं स्टिअर केलं चेंडूला, शॉर्ट लेग परिकक्षामध्ये. आणखीन एक सिंगल, 18 धावा, 18 रन्स लग चुके प्रोग्रेस कार्ड पर. और यहाँ पे तीसरी ओवर का खेल प्रगति पर है. आता दोघांना देखील खुश करूयात. युट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्कला बरेच प्रेक्षक सांगतायत, अरे मराठी बोला. आता मी मराठी आणि हिंदी दोन्ही पण बोलतो. दूध का दूध, पाणी का पाणी. इथून पंच दर्शवित असताना आपल्याला पाहायला मिळतात. अतिरिक्त स्वरूपामध्ये धावांचा ओघ वाढतोय. TNCC 2026 आपण पाहतोय. क्लासिकल मॅनेजमेंट, हाय क्लास, हाय प्रोफाइल टुर्नामेंट. साइडला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये सजवलेला फटका. सद्यस्थितीमध्ये धावांची टोटल हळूवार पद्धतीने, ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळस असतंय. कासवाची गती, परंतु हे क्रिकेट आहे. वादळ येण्यापूर्वी बऱ्याचदा शांतता येते, ती शांतता देखील असू शकते. वसंतचा पुढील बॉल ऑन साइडला. इथे मात्र सर्व समर्पण केलं, चेंडू निघून जातोय. राजपाल शेखावत बड्डे बॉय यांच्या कटआउटच्या अभिवादनासाठी आणि येथून धावांचा क्राफ्ट चेंज झालाय, जाऊन विसावतोय. 24 अंकावर. बघा ऍक्शन रिप्ले बघा, चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने, परंतु प्रयत्नांना यश होत नाहीये. 24 रन्स कंप्लीट हो चुके हैं. आशीष यादव और उनकी पूरी टीम बहुत मेहनत ले रही है इस टूर्नामेंट के लिए.
आदरणीय वानी भाई, आप आइए स्टेज पर। आपका तहे दिल से हम स्वागत करते हैं इस टूर्नामेंट में। स्कोर हो चुका है 24 रन्स। बघा एलईडी वॉल देखील आहे। एलईडी वॉलवर आपण पाहू शकता सध्या आमचे प्रेक्षक राजत। बघा लहान बाल गोपाळांपासून ज्येष्ठ नागरिक तुम्हाला सगळेजण बघायला मिळतील आणि आमचे मुख्य मान्यवर देखील। कॅमेरा वर्क चांगला आहे। या कॅमेरामॅनची देखील आपण आज भरपूर चर्चा करूयात, कारण खर्च मोठा केलाय, चर्चा तर झालीच पाहिजे, प्रत्येक गोष्टीची चर्चा करूयात। बॉलर तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर येते निखिल। बघा काय जबरदस्त एक क्षेत्ररक्षण आहे आणि इथून आता हायकोर्ट मध्ये निकाल लागलेला नाहीये, सुप्रीम कोर्टला पूर्णपणे अंमलात आणलं गेलं। बघा सुप्रीम कोर्ट मध्ये काय घडतंय, डिसिजन इज पेंडिंग नाऊ, परंतु या चेंडूचा ऍक्शन रिप्ले बघण्यासारखा आहे, जिथे निखिलने सॉलिड अटेम्प्ट दाखवला होता। बघूया नक्की काय रिझल्ट येतोय। पंचांनी सांगितलं की थर्ड अंपायर थोडंसं निरीक्षण परीक्षण तर्क वितर्क या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि नक्की काय घडलंय आणि काय बिघडलंय त्याचं सध्या परीक्षण सुरू आहे। पारदर्शकता आहे ते जागृत राऊत जो टेक्निशियन आहे त्याचं मी कौतुक करेन, काय बारकाईने दाखवतोय, जबरदस्त वर्क आहे। सरावलीचा ब्रँड आहे आणि ब्रँडेड वर्क सध्या सुरू आहे ॲज अ टेक्निशियन, तर त्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक झालं पाहिजे। ऋषभ बदाणे आहेत, तो देखील सरावलीचा ब्रँड आणि त्यांच्या साथीने दुसरा कॅमेरामॅन अर्थातच सूरज यादव। टॉप क्वालिटी कॅमेरा वर्क झालाय आणि येथे परीक्षण सुरू आहे आणि त्या दोन्ही कॅमेरामॅनला साथ मिळते टेक्निशियनची। मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा। सध्या खूप सुंदर हे पाटील नेटवर्कचं वर्क आहे। पाटील नेटवर्क 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे त्या चॅनलचे, सध्या पालघरमध्ये आघाडीवरती आहेत आणि खूप चांगलं प्रेम त्यांनी मिळवलेलं आहे। सालवडपाड्यापासून सुरुवात केली होती, एका कॅमेरामध्ये चलचित्र बंदिस्त केलं होतं नितेश पाटील यांनी। 2015चं ते कॅलेंडर इयर होतं, आता 11 वर्ष उलटून गेलेले आहेत आणि 11 वर्षांमध्ये पाटील नेटवर्कने 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स कंप्लीट केलेले आहेत। हा एक रंजक किस्सा आहे पाटील नेटवर्कचा। सध्या सूरज यादव, ऋषभ बदाने आणि जागृत राऊत या क्षणाला कव्हर अप करतायत। मामला थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, सुप्रीम कोर्ट काय सांगतंय तर इट्स आउट ओ युटी। या विकेटचं परिपूर्ण श्रेय निखिलला द्यायला हवं। सातपाटी गावातून तो बिलॉंग करतोय आणि ऍक्शन रिप्लाय जो दाखवला जाईल जागृत राऊत यांच्या माध्यमातून, जेणेकरून पारदर्शकता या स्पर्धेची मेंटेन राहील। जागृत आहे आपण अगदी एलईडी वॉलवर, जिथे दोन्ही संघांच्या पारदर्शकतेसाठी तो क्षण आपण दाखवूयात आणि क्लिअर करूयात। आज थोडासा टेक्निकल इश्यू आहे, चिराग थोडासा टेक्निकल इश्यू आहे म्हणून ते दिसत नाहीये। थोड्या वेळामध्ये दाखवलं जाईल, स्क्रीनचा इश्यू आहे त्यामुळे ते दिसत नाहीये। आता त्यामध्ये माणसाला ओरडू नका, मशीन रागवलंय, माणसाची काही चुकी नाहीये। त्याचं थोडंसं भान ठेवा, ते टेक्निशियनला रागवत आहेत पण त्याची काहीच चुकी नाहीये। फलंदाज अगदी पारदर्शकतेने बाद आहे, देयर इज नो डाऊट। पंचांनी परीक्षण केलंय, फलंदाज बाद आहे, कुठल्याही प्रकारचा डाऊट नाहीये। व्यवस्थित परीक्षण केलंय दोन्ही संघांच्या माहितीसाठी आणि तेथे उनबाट संघाने स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलंय। अगदी फलंदाज जातोय तंबूच्या आश्रयाला, त्यांचं देखील खूप खूप कौतुक आहे। आता आपण पुन्हा एकदा येऊया त्या मॅच मध्ये। 24 धावा फलकावर, गोलंदाज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मिस्टर जिग्नेश, एक यंग अँड डायनामिक बॉलर आहे, युवा। हा चेंडू व्यवस्थित समजून आला नाही, वन साइडला खेळायचं तर होतं चेंडू आणि फळीचा कुठल्याही प्रकारे समन्वय होत नाहीये। बिंदी गेंद, डॉट बॉल का खुसायरा, बड़ी मुख्तलिफ गेंदबाजी होती हुई जिग्नेश की ओर से अपनी टीम के लिए, सात पार्टी की ओर से लाजवाब गेंदबाजी, हल्के हाथों से खेला है, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ,
और एक रन यहाँ पे जुड़ता हुआ स्कोर कार्ड में और रन संख्या जा पहुंची है 26। वैसे 26 जनवरी भी आ रही है। या षटकाच्या समाप्तीनंतर आपण तो व्हिडिओ देखील बघूयात। दोन्ही संघांच्या स्पष्टीकरणाकरिता जेव्हा धावचीत फलंदाज झाला होता। इथून पुन्हा एकदा निखिल, त्याचा चाणाक्षपणा पुढे येतोय। जबरदस्त भूमिका आकारलेली आहे निखिलने। ऍज अ फिल्डर जॉन्टी रोड्सची तो आठवण करून देतोय। सध्या कॅमेरा देखील झूम इन झालाय बघा, क्वालिटी कॅमेरा वर्क आहे। कॅमेरामॅनला ठाऊक आहे कधी कॅमेरा झूम इन करायचा, कधी झूम आउट करायचा। चेक। थैंक यू सो मच। चलते मुख्य मंच पर सन्माननीय आदरणीय नीलेश जी वानी सर, पालघर बॉक्स क्रिकेट एसोसिएशन के सचिव भी और हमारे साथ जुड़े। विकास सर से मैं गुजारिश करूंगा कि आपके करकमलों द्वारा जरूर मुख्य मंच पर आदर सत्कार किया जाएगा। सन्माननीय आदरणीय नीलेश जी वानी सर प्लीज आइए, आदर सत्कार जरूर आप स्वीकारिए। विकास सर द्वारा जरूर पालघर बॉक्स क्रिकेट एसोसिएशन के जरूर सचिव पद पर भी विराजमान है। कैमरामैन से भी गुजारिश है कि इन लम्हों का आप अपने कैमरा में कैद कीजिए। सन्माननीय आदरणीय नीलेश जी वानी सर, पालघर बॉक्स क्रिकेट एसोसिएशन में सबसे जरूर महत्वपूर्ण योगदान देने वाले चित परिचित सन्माननीय आदरणीय नीलेश जी वानी सर का आदर सत्कार मुख्य मंच पर आप देख रहे हैं। धन्यवाद सर। प्लीज एक बार फिर आप विराजमान हो जाइए। यस, ओवर टू यू कॉम्बॉक्स। थैंक यू सो मच। 26 रन्स प्रोग्रेस कार्ड पर लग चुके हैं। उनबाट टीम पहले बल्लेबाजी कर रही है। हल्के हाथों से स्टीयर किया गेंद को शॉर्ट पॉइंट की तरफ, एक रन छुड़ते हुए और स्कोर कार्ड जा पहुंचा है 27। 27 धावा झालेल्या आहेत। येथून 1, 2, 3 आणि 4 षटकांचा खेळ। स्कोरर बघा नक्की तेथे ऑब्जेक्शन घेतलं जात आहे। 27च धावा आहेत। बघा स्कोरर तुमच्याकडून काही चुकी झालंय का, थोडंसं ऑब्जेक्शन तर आहे। सातपाडी संघाच्या मध्ये 26 धावा आहेत। बघा पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर धावचूत आहे, धाव नाहीये ना। हा, तेथे चुकी केली। आणि जेव्हा जेव्हा चुकी होते तेव्हा दगडी चाळीतून एकच आवाज येतो, चुकीला माफी नाही। चुकी करू नका। तिथे विकेट आहे। आता एक एक धाव दोन्ही देखील संघासाठी महत्वाचे आहे। असू दे, चुकी होते, माणसाकडून चुकी होतं। अल्बर्ट आइन्स्टाईन थोर वैज्ञानिक, त्यांचे शब्द आहेत। परंतु या चुकांमधून शिकणं फार गरजेचं आहे। आता ही चुकी परत होता कामा नये। 26 धावा प्रोग्रेस कार्ड वरती परिपूर्ण झालेल्या आहेत। 5 षटकांचा सामना आपण पाहतोय। 4 षटकांचा अधिकृत खेळ समाप्ती अखेर आपल्याला अनुभवायला मिळतोय। 26 धावा फलकावर। 2 फलंदाजांची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये। शेवटच्या षटकाची सुरुवात देखील अफलातून झालाय। गोलंदाज चिरागच्या माध्यमातून किफायतशीर गोलंदाजी होत आहे। फुलटॉस आहे ऑन साइडला, क्षेत्ररक्षक बहारदार। निखिलने प्रचंड प्रभावित केलंय। प्रॉपर जॉन्टी रोड्स बघा या संपूर्ण सामन्यामध्ये निखिलची भूमिका अद्वितीय आहे। अक्षरशः मी तर म्हणेन हा सातपाडी संघाचा चित्ता आहे। आता अगदी 4 दिवसांपूर्वी एक बातमी वाचली होती वर्तमानपत्रामध्ये। त्या वर्तमानपत्रामध्ये लिहिलं होतं की वसईमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातलाय। हा सातपाटीचा बिबट्या आहे मैदानामध्ये। नाव आहे निखिल। काय फिल्डिंग करतोय, सॉलिड फिल्डिंग आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण। स्ट्राइक ओव्हरच्या दिशेने हा फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय। क्षेत्ररक्षण अफलातून होत आहे। धावांची टोटल हलवार पद्धतीने अगदीच धीम्या गतीने आपण अनुभवू शकतात। 28 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत। उनबाट आणि सातपाटीतून मातब्बर संघांमध्ये सुरू असलेली एक कडवी लढत। स्ट्राइक ओव्हरच्या दिशेने धावचीची संधी फेकीस बाहेर झाली। आणि हे फेकी जर ॲक्युरेट झाले असते तर फलंदाज बाद देखील होऊ शकले असते।
थोडी ती यष्टीरक्षकाच्या मस्तकवरती दस्तक देणारी फेकी. 29-29 धावा फलकावर प्रथम फलंदाजी करत असताना उनबाट संघाला आपण पाहतोय. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. चिराग ग्रेट बॉलिंग. येथे देखील प्रोडक्टिव्ह कनेक्शन नाही आहे. गोलंदाज हवे ठरलेले आहेत. खेळपट्टी परिपूर्ण स्वरूपामध्ये गोलंदाजांच्या प्रेमात आहे. बेहतरीन गेंदबाजी. आमतौर पर टेनिस बॉल क्रिकेट में बहुत कम बार ये देखा जाता है, लेकिन सातपाटी टीम अपना जलवा बिखेरती हुई बीच मैदान में. चिराग एक बार फिर से वन्स अगेन पॅकच्या बॉटम वरती चेंडू ब्रश झाला. वसंत यांचं सुंदर यष्टीरक्षण. पहिल्या सत्राचा जो खेळ आहे, पहिल्या सत्राचा खेळ यथोचित स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालाय. फलकावरती 3/0 30 धावा झालेल्या आहेत. 31 धावांचं टार्गेट सातपाटी टीम समोर सेट करण्यात आलेला आहे. बघूया नक्की काय घडतंय आणि काय बिघडतंय. ऑन स्क्रीन सेट चंपारण खूप चांगले यार त्या ठिकाणी सुरू आहे. आता वेळ मिळाला तर खेळूया चर्चा. या फॅमिली रेस्टॉरंटला तुम्ही भेट जरूर द्या. सेट चंपारण खूप चांगला वेळ आहे बघा. अगदी जुन्या काळाच्या आठवण मॉडर्न आणि त्या समवेत अँटिक दोन्ही गोष्टींचं खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. सेट चंपारण हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात तर बघा कशा प्रकारे आस्वाद घेऊ शकता. तिथे सर्व काही दाखवलं जातं. आता रात्र झालंय आणि सेट चंपारण मध्ये तुम्ही जाऊ शकता. घेऊ शकता. तो मैं बात कर रही हूँ चलते स्टेट टॉस की ओर चंपारण जहाँ की पर जो एक तरफ लोकेटेड है बोईसर महालक्ष्मी सिडको वडकुल बाईपास और रोड उनके पर खिलाफ नेक्स्ट टू YBCC आनंदी वेऊर. गोपाल स्कूल. दीक्षित भैया से मैं गुजारिश करूंगा, दीक्षित भैया आइए, आपके करकमलों द्वारा महत्वपूर्ण मुकाबले का टॉस होगा. यहाँ सारे डिशेस बिहारी स्टाइल में बनाई दीक्षित जाती भैया है से with गुजारिश है, unique प्लीज दीक्षित मसाले भैया आप that आइए. you love the महत्वपूर्ण every dish of मुकाबला it. जहाँ चिकन पर का एक टेस्ट तरफ इज वेरी juicy and महालक्ष्मी crispy वडकुल and I और उनके must say खिलाफ that ये YBCC प्लेस अब वेऊर. आप सबका फेवरेट होने वाला है. दीक्षित The भैया लिट्टी with प्लीज chicken आपसे हंडी and गुजारिश है, आपके custard करकमलों caramel is द्वारा a ये must try महत्वपूर्ण here. तो मुकाबले का देर किस टॉस बात की? Do visit if you are a YBCC हंडी lover. वेऊर बाकी more और details उनके in the खिलाफ caption. Bye bye. सेठ महालक्ष्मी चंपारण वडकुल. सेठ चंपारण सेठ चंपारण क्या है ये सेठ चंपारण? तो आ गया हूँ आप सब और मेरे फेवरेट सेठ चंपारण. अभी अभी ग्रैंड ओपनिंग हुई है. महालक्ष्मी वडकुल. महालक्ष्मी वडकुल, अगर आवाज आप तक पहुंच रही है प्लीज टॉस के लिए आ तो जाइए. आपको यहाँ इनिंग ब्रेक देखने में मिलेगा टॉस बिहार कंप्लीट के करना मोस्ट मैंडेटरी है. फेमस डिशेस जो कि सारे डिशेस हंडी में कुक्ड होंगे. एक तरफ जस्ट लाइक YBCC चिकन वेऊर, हंडी, मराठा पनीर हंडी, वॉरियर, मटन उनके हंडी, खिलाफ देसी महालक्ष्मी जायका हंडी और भी वडकुल. बहुत प्रोग्रेस कार्डवरती 2 धावा झालेल्या आहेत. टॉसची प्रक्रिया थोड्याच वेळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथून थैंक यू सो मच. चॉइस कॉल जरूर पहले होगा. YBCC वेऊर इज गोइंग टू कॉल किंग आणि DNCC. किंग इज अ कॉल. किंग इट इज. प्लीज भैया आप विराजमान हो जाइए. YBCC वेऊर प्रेम या वर्षाचा प्रवास अजूनपर्यंत थोडासा खडतर राहिला आहे. पुन्हा एकदा तुम्ही नव्याने सुरुवात करतायत या वर्षी, तर काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? कशी वाटते तुला या वर्षाची स्पर्धा? DNCCच्या बाबतीत बोलायचं झालं तर खरंच चांगली स्पर्धा असते. आज वारंवार ते वर्षानुवर्ष चांगली स्पर्धा करत आल्यात आणि खूप चांगलं आयोजन नियोजन आहे. टॉस तू जिंकलाय, महत्वपूर्णचा टॉस असतो, काय घेणार आहेस? आम्ही क्षेत्ररक्षण करू. ऑल द बेस्ट. वेळ घेणार नाहीये. महालक्ष्मी वडकून जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं आणि स्पर्धा तुम्हाला ही कशी वाटते? स्पर्धा चांगली आहे आणि आम्ही टॉस जिंकला असता तर फिल्डिंग केली असते पहिले. ऑल द बेस्ट. जास्त वेळ घेणार नाहीये. तर यस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स, जिथे मात्र YBCC वेऊर संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. यस. जितांशु आणि प्रणीतची जोडी मैदानामध्ये पॉलर तयार. येथे एसटीची संधी होती. पंच इंटरेस्टेड असतील किंवा नाही हे बघण्यासारखं आहे. थर्ड अंपायर रिफर करण्यात आलेला आहे.
चला येऊयात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टमध्ये. थोडासा क्रिटिकल आणि क्रुशल मोमेंट आहे म्हणून थर्ड अंपायर रेफर करण्यात आलाय. बघूया नक्की काय घडलंय. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले ते आतापर्यंत 6 या अंकावर. स्वर्गीय अविनाश स्मृती चषक TNCC 2026चा हा रणसंग्राम आपण पाहतोय. पालघर जिल्हा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा विचार जर आपण केला तर भव्य दिव्य आणि महाकाय अशी स्पर्धा आहे. क्रिकेटची धुमश्चक्री रणधुमाळे आणि महासंग्राम पंच दर्शवतायत OUT. आणि बघा पाटील नेटवर्कचं कार्य बघा, तिथे तुम्हाला ऑन स्क्रीन बघायला मिळतं. अगदीच पारदर्शकपणा जबरदस्त आहे. कॅमेरा वर्कचं जितकं तुम्ही कौतुक कराल तेवढं कमीच आहे. क्लास आहे. ऋषी बदाने, सूर्य जाधव क्लास आहे. सुपर क्लास आहे, मास्टर क्लास आहे. आणि बघा जागृत राऊत ते टेक्निशियन आहेत. जे बॅट वर खाली होते ना ते कार्य जागृत राऊतचं आहे, त्यांना विसरू नका. धावांची टोटल आहे फलकावरती 6 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मयूर मेर स्टान्स कमालीचा घेतलाय. मयूरची हाईट जास्त आहे आणि त्यामुळे आता मात्र त्याला परिपूर्ण स्वरूपामध्ये स्ट्रेच व्हावं लागतंय. षटक समाप्तीचा इशारा झालाय. 6 रन लग चुके हैं प्रोग्रेस कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर. गेंदे शेष 24 और जीतने के लिए 25 रनों की जरूरत. 24 चेंडू 25 धावा. कोणता संघ जिंकणार आहे बघण्यासारखा आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा. डॉन ब्रॅडमन यांच्या कारकिर्दीमधील हा नाट्यमय आकडा आहे. खरं तर डॉन ब्रॅडमन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 99.94चा बॅटिंग ॲव्हरेज मेंटेन केला. ऑस्ट्रेलिया संघासाठी टेस्ट क्रिकेटचा तो गॉडफादर. परंतु एवढ्या मोठ्या कारकिर्दीमध्ये तब्बल 29 शतकं डॉन ब्रॅडमनने साकारली, परंतु केवळ 6 षटकार तो खेचू शकला. सध्या 6 धावा फलकावरती देखील आहे. चेंडू शिल्लक आहे 24. धावा करायच्या आहेत 25. गोलंदाज झालेले आहेत बॉलिंग ट्रॅकवर. मिस्टर स्वयं विकेटच्या दिशेने लाऊड अपील झालंय. पंच तितकेसे इंटरेस्टेड नाही आहेत. ते नॉट आउट दर्शवत आहेत. इथून सुरेख रनिंग बिटवीन द विकेट झालेले आहे. उनबाट संघाची कामगिरी देखील उल्लेखनीय राहिली. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 6 धावा दिल्या. मनीषच्या माध्यमातून कमालीचं षटक आणि त्यानंतर स्वयं आलाय. नरमताचा वापर. हे इंटेलिजन्स क्रिकेट. अशा स्वरूपामध्ये सिंगल घेण्यासाठी तुमच्याकडे कलात्मकता लागते. बघा योगेश पेंडकर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वातील सर्वाधिक यशस्वी कर्णधार त्याचे देखील शब्द आहेत. जेव्हा तुम्ही अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळता तुमचं सिंगल आणि डबलचं टॅलेंट हे विकसित होतं आणि त्याची अगदी परिपूर्ण अनुभूती आपण घेऊ शकतात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. स्कोरच्या पोचा प्रोग्रेस कार्ड पर आप देख पा रहे हो 9 रनों पर. बेहतरीन क्रिकेट पिच मैदान में. पुन्हा एकदा अतिशय नरमताचा वापर केलाय फलंदाजाने. आणखीन एक सिंगल येते. सामना दर्जेदार आहे. जो संघ विजय होणार तो मात्र पुढील फेरीमध्ये प्रविष्ट स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळेल. वन्स अगेन स्वयं राईट आर्म अराउंड दी विकेटचा मारा आहे. येथे फटका फसलाय. फलंदाज बाद. प्रणीतच्या खेळीस पूर्णविराम. गॉन. शेख जरूर हमारे मुख्य अंपायर सन्माननीय आदरणीय अशरफ सर का भी आज जन्मदिन है, तो जरूर हैप्पीएस्ट बर्थडे सर. DNCC क्रिकेट क्लब की ओर से जरूर आपको जन्मदिन की ढेरों शुभकामनाएं. एक सीनियर खिलाड़ी है भी जिन्होंने अनेक सालों तक अंडरआर्म क्रिकेट की जरूर सेवा की और आज आपको अंपायर की भूमिका में नजर आ रहा है. यस, ओवर टू यू सर. अशरफ सर यांचा आज वाढदिवस आहे. अशरफ सर पार्टी कधी देणार तेवढं सांगा. सेलिब्रेशन करत राहू. परंतु अशरफ सरांना हाच प्रश्न आहे की पार्टी कधी देणार. सामना संपल्यानंतर की शेवटच्या दिवसामध्ये. 10 धावा आहेत फलकावरती. 2 गडी. गारद बॉलर तयार. निखिल आलेले आहेत. बघा 7पट्टी टीम सध्या सिंगल डबलला पूर्णपणे प्राधान्य देत आहे. त्यांचा विचार एवढाच की मॅचला डीप मध्ये घेऊन जाऊया. धावांची टोटल आहे प्रोग्रेस कार्डवरती ॲक्युरेट 11 या अंकावरती. चेंडू शिल्लक आहेत 18.
आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं अजूनही 20 धावांचं टार्गेट समोर राहिलेलं आहे. निखिलला आपण पाहतोय लेदर बॉल क्रिकेटचा देखील खूप चांगला एक्सपिरियन्स निखिलकडे आहे. त्याची पर्सनॅलिटी बघा, प्रॉपर हार्दिक पंड्याची तो आठवण करून देतोय. क्वालिटी क्रिकेटर आहे आणि त्याची साथ सोबत देण्याकरिता नॉन स्ट्राईक एंडवर एक युवा खेळाडू अर्थातच मयूरला आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पालघर जिल्ह्यातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधील सर्वाधिक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा DNCC स्वर्गीय अविनाश स्मृतिचषक 2026 आपण पाहतोय. आडवा पट्टा फार धोकादायक आहे क्रिकेटच्या विश्वामध्ये, परंतु सिंगल परिपूर्ण केलेले आहे. एकेका धावेसाठी धावाधाव सुरू आहे. एकेका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. स्ट्रगल तर करावाच लागतो ना. गुगलवरती नाव कुणाचं येतं ज्याने आयुष्यात स्ट्रगल केलेलं आहे. कुणाचंही नाव गुगलवरती येत नाही. आपलं नाव गुगलवरती टाकलं तर केवळ फेसबुकची प्रोफाईल दाखवेल. परंतु ज्यांनी प्रचंड स्ट्रगल केलाय त्यांची नावं गुगलवरती येत आहेत. तो स्ट्रगल सध्या सातपाटे आणि अनुबाट दोन्हीही संघ मैदानामध्ये करतात. निखिल वन्स अगेन आहे स्ट्राईकवर. पुन्हा एकदा नरम हाताचाच वापर होता. एक एक डाव जी खूपच महत्वपूर्ण आहे मॅच मध्ये. एका धावेचं महत्व आहे अगणित. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार. धावांची टोटल आहे फलकावरती 13 या अंकावर 13 रन्स. प्रोग्रेस कार्डवरती एका ठिकाणी 14 एका ठिकाणी 13. बघा स्कोरर, नेट परीक्षण करा. LED बॉलवरती 14 दाखवतायत. लक्ष असू द्या, कोणत्याही संघाचं नुकसान होणार नाही यासाठी आपण डोळ्यात तेल ओतून कार्य करा. आणि अंततः प्रॉपर अपडेट करण्यात आलेला आहे. 15 धावा. यष्टीरक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. यष्टीरक्षकाला थोडीशी सुधारणा करावी लागेल. बघा याआधी देखील 2 चेंडू त्याने सोडलेले आहेत. ते जर गॅदर केले असते तर धावा वाचू शकल्या असत्या. 16 या अंकावरती धावफलक जाऊन विसावलेला आहे. चांगल्या यष्टीरक्षकांची नितांत आवश्यकता आहे. 15 धावा दूर आहेत विजयापासून. किती चेंडूंचा खेळ शिल्लक आहे असा प्रश्न जर विचारला तर गुणलेखक सूचित करतायत 14 चेंडूंचा खेळ शिल्लक, 15 धावांची निकड. बघा वाईट चेंडू आला, यष्टीरक्षण थोडंसं ढिसाळलेलं बघायला मिळालं आणि त्या दोन गोष्टींमुळे आता कुठेतरी रिक्वायर्ड रन रेट हलकासा खाली येतोय. पुन्हा एकदा निखिल चाणाक्ष रीतीने फलंदाजी करतोय. आणखीन एक सिंगल आलेले आहे. रनिंग बिटवीन द विकेट्स कमालीचे, विलक्षण आणि विस्मयकारक आहे. अगदी नेत्रलोचक स्वरूपामध्ये निखिलने मेसेज दिलाय की यापुढे कसं खेळायचं. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून एक एक धाव जोडायचे, सामन्याला डीप मध्ये घेऊन जायचंय. ही रणनीती सातपाडी टीमची. पुन्हा एकदा सिंगल शोधलंय. गुणवत्तापूर्ण क्रिकेट अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 18 या अंकावर. चेंडू शिल्लक आहे 12. धावा करायच्या आहेत 13. 12 चेंडू शिल्लक, 13 धावांची निकड. पाटील नेटवर्क या स्पर्धेला कव्हर अप करतायत. खूप चांगलं कॅमेरा वर्क. जगातील पहिला कॅमेरामॅन जो होता तो खरं तर जोसेफ निपोरे, अफलातून परकीय देशातून बिलॉंग करणारा तो कॅमेरामॅन ज्याने 1866 मध्ये पहिला कॅमेरा पकडला. त्याची प्रेरणा, वसा वारसा आणि व्रतवैकल्य घेऊन आज अनेक छायाचित्रकार समोर येत आहेत. त्याची खूप सुंदर उदाहरणं ऋषी बदाने, ब्रँड ऑफ सरावली आणि सूरज यादव. दोन्ही कॅमेरामॅन चांगल्या पद्धतीने स्पर्धेला कव्हर अप करतायत. 12-13चं इक्वेशन बनलंय. सध्या सामना रफ अँड टफ आहे. उनबाट आणि सातपाटे दोन्ही संघ ऑन आहे त्या मॅच मध्ये. सामना 50-50 आहे. बॉलर तयार. यावेळेस मात्र पंच दर्शवतायत खराब चेंडू आहे, नो बॉल. आणि ज्या अर्थी नो चेंडू आलाय त्या संख्येत स्वैर स्वरूपातील धावा देखील येतात. आता 20 धावा फलकावरत आहेत. चेंडू जास्त शिल्लक राहिले, धावा कमी करायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट 6च्या खाली आलाय. तुम्ही चर्चा बघा दोन्ही फलंदाजांमध्ये. सॉलिड कॉन्सन्ट्रेशन, गेम अवेअरनेस कमालीचा आहे. सातपटी संघाच्या माध्यमातून मयूर आणि निखिल यांची विलक्षण जुगलबंदी. ओके पट्टीवर
इथे स्क्वायर 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 पैकी बघूया नक्की किती धावा दिल्या जातात. उनबाट संघाचं म्हणणं आहे की बहुतेक निखिलच्या बॉडीवरती ब्रश होऊन चेंडू निघून गेलाय. आता पंच काय दर्शवत आहेत ते बघूया. ओके, थर्ड अंपायर घेण्यात आलाय. स्वैर स्वरूपातील धावा आहेत किंवा नाही याकरिता हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. क्रुशल मोमेंट आहे. इथे जर या स्वैर धावा आल्या तर सामन्यामधील हवा निघून जाऊ शकते. सातपाटी संघ थोडासा आघाडीवर येऊ शकतोय. बघूया पंच नक्की काय दर्शवत आहेत. खूपच क्रुशल मोमेंट आहे. बघा, परीक्षण केल्यानंतर हा डिसिजन दर्शवला गेलाय. आपण LED वॉलवरती देखील ते बघू शकताय. जागृत आपण दाखवा दोन्ही संघांच्या समाधानासाठी, कारण खूप क्रुशल मोमेंट आहे. बघा, उनबाट संघ आपण बघा आपल्या समाधानासाठी आता हा ऍक्शन रिप्लाय जिथे दाखविला जातोय. नक्की काय घडलंय. दूध का दूध पाणी का पाणी दोन्ही संघांच्या समाधानाकरिता येथून निखिलने कोणत्या प्रकारे अटेम्प्ट केलेला नाहीये. आणि यस, पंच दर्शवत आहेत 5 धावा. पुन्हा एकदा पाटील नेटवर्क, ऋषी बदारे, सूरज यादव, जागृत राऊत तिघांचे विशेष कौतुक आम्ही करतोय कॉमेंट्री स्टुडिओ मधून, कारण त्यांच्यामुळेच इथे मात्र स्पर्धा पारदर्शकपणे पुढे जात आहे. ते आवश्यक आहे, कारण या गोष्टींवरती फार चर्चा होते. इतका पारदर्शकपणा तुम्ही नाही दाखवला तर स्पर्धेला देखील गालबोट लागू शकतं. म्हणून आपण टेक्निशियन आणि कॅमेरामॅनचं कौतुक करूया. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 25 या अंकावर. विजयासाठी आता 6 धावा करायच्या आहेत. थोडस पारड जड झालेलं आहे. 4 धावा काउंट करायच्या आहेत का? ओके. अंततः पंचाने आधी 5 दाखवल्यात, आता ते करेक्शन करतात आणि 4 धावा परिपूर्ण स्वरूपात वाईड आलाय. आता मोमेंटम सातपाटी संघाच्या बाजूने. सातपाटी ब संघ मोमेंटमला आपल्या बाजूने कॅरी करतोय. ओ हो हो, या वेळेस मात्र त्रिफळाची यष्टा उद्ध्वस्त. फलंदाज बाद झालेले आहेत. हा प्री माइंडेड स्ट्रोक होता. बघा, ऍक्शन रिप्ले मध्ये फलंदाजाने आधीच ठरवलं होतं की मी शॉर्ट पॉइंट मध्ये खेळणार आणि त्या अनुषंगाने क्विकर वन हा स्टॉक बॉल होता. गोलंदाज भावेशच्या माध्यमातून अगदी ठेवणीतला चेंडू त्याने क्विकर वन हाताळला आणि त्रिफळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. सामन्याचं समीकरण जर आपण तपासून पाहिलं, विजयासाठी अजून देखील ऍक्युरेट 6 धावांची आवश्यकता आहे आणि 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. स्वैर स्वरूपातील चौकाराने सामन्याची दशा आणि दिशा बदलले. क्रिकेटमध्ये गेम अवेअरनेस किती आवश्यक असतो, कॉन्सन्ट्रेशन किती गरजेचं आहे हे दर्शवणारा तो बाईट स्वरूपातील चौकार होता. रोहित आलेले आहेत फलंदाजीसाठी. जास्त सायकोलॉजिकल प्रेशर नाहीये. सध्या सामना सातपाटी संघाच्या बाजूने आहे. अगदी डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून हा फटका खेळलाय. सिंगल एक्झिक्यूट केलेला आहे. विजयाला अजून थोडस जवळ घेऊन येतात, आपल्या बाजूने खेचतायत. धावसंख्या जाऊन पोहोचलंय ऍक्युरेट 26 या अंकावर. निखिल आहे फलंदाजी मार्कवर या सामन्याचा खरा हिरो. येथून पंच दर्शवित असताना आत्महत्या झालेली आहे हिट विकेटच्या स्वरूपामध्ये. बघा, कुठल्याही प्रकारे खेळाडू वर्ग, उनबाट संघ, आपण थोडीशी खेळाडूवृत्ती दर्शवा. आपणास नम्र विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. बघा, सचिन तेंडुलकर उगाचच क्रिकेटचा देव नाही झाला. त्याचा स्वभाव चांगला होता. 100 शतकांमुळे तो क्रिकेटचा देव बनलेला नाहीये. चांगल्या स्वभावामुळेच सचिन क्रिकेटचा देव बनला. आणि म्हणून आम्ही उनबाट संघाला विनंती करतोय की आपण थोडीशी नम्रता दाखवा. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी होत असतात, थोडंसं वरती खालती होत असतं. कृपया करून आपण थोडासा विनम्र स्वभाव दाखवा, ही विनंती आहे. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम. विजयासाठी जर आपण पाहिलं सद्यस्थितीमध्ये अजूनही 5 धावांचं टार्गेट आणि गडी बाद होण्याचा क्रम जर पाहिला, काउंट करूयात, विकेट काउंट करूयात. प्रतिस्पर्धी संघाचे 3 विकेट गारद झाले होते. अर्थातच प्रथम फलंदाजी करत असताना उनबाट संघाचे. आणि येथून
सात पाटीचे 4 गडी गरज झालेले आहेत. चेक सन्माननीय आदरणीय अखिलेश जी दुबे सर, आपसे गुजारिश है कि आप मुख्य मंच पर विराजमान हो जाइए. सन्माननीय आदरणीय अखिलेश जी दुबे सर. स्क्वेअर ऑफ द विकेट सजवलेला फटका 27. हा विकेट काउंट करणं देखील गरजेचं आहे. त्या नियमांशी कटिबद्ध राहावं लागतं. आणि दोन्ही संघांच्या माहितीसाठी सातपाडी संघाचे 4 गडी गरज झाले आहेत, उनबाट संघाचे 3 गडी गरज झाले होते. दोन्ही संघांच्या माहितीसाठी ही महत्वपूर्ण अशी सूचना आम्ही पोहोचवित आहोत. पवेजचा पुढील बॉल येथे आणखीन एक सिंगल तयार येणार आणि या सिंगलच्या सहाय्याने षटक समाप्तीचा इशारा. 28-28 धावा फलकावरती आहेत. येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत अजूनही 6. विजयासाठी 3 धावांची निकड. 6 बॉल रिमेनिंग अँड 3 रन्स रिक्वायर्ड टू विन असं इक्वेशन बनलंय. स्वर्गीय अविनाश स्मृती चषक या स्पर्धेचा बोलबाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतोय. तब्बल 1 लाख प्रथम पारितोषिक असलेली DNCC ट्रॉफी 2026 हा रणसंग्राम आहे, जेथे उनबाड आणि सातपाटीमध्ये गरमागरम सामना. 6 चेंडू शिल्लक 3 धावांची निकड. मॅच अजून देखील ऑन आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ मायटी अनसर्टनिटी. मी नेहमीच उल्लेख करत असतो की एक वेळ राजकीय नेते कमी पक्ष बदलतील, सरडा कमी रंग बदलेल, परंतु क्रिकेट रंग बदलण्यामध्ये मायर आहे. कितीतरी वेळा कधी कधी 6 चेंडूत 6 षटकार येतात, परंतु कधी कधी 6 चेंडूत 1 धाव सुद्धा होत नाही. अगदी तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे हा क्रिकेटचा खेळ आहे, जिथे 6 चेंडूमध्ये 3 धावा करायच्या आहेत. क्षेत्ररक्षणाचा सापळा, थोडासा अटॅकिंग बघायला मिळतोय. उनबाट संघ हार म्हणायला तयार नाहीये. त्यांचं फायटिंग स्पिरिट तुम्ही बघा. अजून देखील त्यांना असं वाटतंय की आम्ही जिंकू शकतो. ही इच्छाशक्ती फार महत्वाची आहे. प्रॉपर गॅप शोधलाय फलंदाजाने. येथून केवळ 2 धावांची निकड. विजयाचा सुगंध दरवळला गेलाय. चेक तुषारजी संके सरांचं आगमन पुन्हा एकदा आपण पाहतो. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय तुषारजी संके साहेब या एक मोठं नाव खऱ्या अर्थाने संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून स्पर्धेची शोभा वृद्धिंगत करण्याचं कार्य करतात. सहर्ष हार्दिक स्वागत आहे. स्वरा युवा ग्रुप हे एक मोठं फाउंडेशन त्यांच्या माध्यमातून आणि पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा आमदार चषक आणि त्या स्पर्धेचे नियोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीन. तुषारजी संके यांचं मनापासून स्वागत आहे. आज खऱ्या अर्थाने पालघरकरांना केतन वामन मात्रे अर्थातच वाकड्यांचा वाघ ज्याने दाखवला असे तुषारजी संख्या आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. मोठं नाव आहे आणि क्रिकेट दर्दे आहेत. येथून मात्र त्रिफळ अचित इष्टा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. फलकावरती 3/0 30 धावा कंप्लीट आहेत. आपण पाहतोय प्रीतेजी संके सरांची सुद्धा उपस्थिती आणि त्यासोबतच पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय पल्ली सरांना मी सुद्धा विनंती करेल की प्लीज सर आपण सुद्धा मुख्य मंचावरती यायचं आहे. वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. यस ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन, परंतु एक धाव करावी लागेल. सातपाटी टीमला खूप गरजेची. सिंगल आहे, प्रयत्न झालाय आणि येथून जर आपण पाहिलं तर सातपाटी संघाने विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन अँड हॅडलक. उनबाट टीम दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करा मित्रांनो. सामना समाप्त झालाय. उनबाट टीम आणि सातपाटी संघ आपण हँडशेक करा. जो काही युद्धाचा आवा आहे तो फक्त मैदानापुरतीच मर्यादित ठेवा. निखिल अँड कंपनी